नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरके सायन्स चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला यापूर्वी जे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर हा जो व्हिडिओ, या व्हिडिओच्या वरच्या बाजूला जे आय बटन आहे त्या आय बटनवर तुम्ही क्लिक करा. मग तुम्हाला इतर जे माझे व्हिडिओ आहेत, यापूर्वी जे अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही ते व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओतून तुम्हाला त्याचं तुमचं समाधान होईल. चला तर मग आपण आज या नवीन टॉपिकला सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे स्पेसिएशन, विज्ञान 2 सायन्स 2 यातील चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आनुवंशिकता आणि उत्क्रांती याच्यातील हा मुद्दा आहे. स्पेसिएशन, जाती बदल. म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याला वी कॅन सी डिफरंट एनिमल्स, डिफरंट प्लांट्स, and and also we can see that we can find out different species of the animals or different species of the plant. प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण जाती, आपण याचा म्हणजे यांची आपल्याला माहिती मिळते. सजीवांच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत. एका प्राण्याच्या जाती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. अशा प्रत्येक सजीवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती निसर्गामध्ये उपलब्ध आहेत. या ठिकाणी स्पेसिस म्हणजे नेमकं काय? स्पेसिस म्हणजेच त्याला आपण जाती असं म्हटलं जातं. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम असे सजीव निर्माण करण्याची जी सजीव निर्माण होत असतात, अशा जातींचा जो समूह आहे, अशा सजीवांचा जो समूह आहे त्याला स्पेसिस म्हटलं जातं. जाती म्हणजे काय? पुन्हा एकदा बघा. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. अशा सजीवांचा गट आहे की जे सजीव नैसर्गिक रिप्रोडक्शन, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम म्हणजे असे सजीव निर्माण होतात की जे दे कॅन शो अगेन प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, दोज अंडरगोज रिप्रोडक्शन, ते रिप्रोडक्शन करू शकतात. अशा प्रकारच्या जाती निर्माण होत असतात बाय द नॅचरल रिप्रोडक्शन. सो द स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. हा सजीवांचा असा तो गट आहे, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन रिप्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम असे सजीव निर्माण होणं, अशा सजीवांचा ग्रुप, त्या गटालाच स्पेसिस असं म्हणतात, जाती असं म्हणतात. आता ह्या जाती जे आहेत त्याचं वैशिष्ट्यही काय दिलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय दिलेलं आहे? Each species grows in specific geographical condition. प्रत्येक जाती जे असतात त्या प्रत्येक जाती ह्या विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढतात, तिथे त्या राहतात, तिथे त्यांचा विकास होत असतो. हे प्रत्येक स्पेसिस विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जगतात. त्या आणखी नेमकं काय तर ते हे जे सजीव असतात, हे जे स्पेसिस आहेत, ह्या जातींचे सुद्धा त्याच्यामध्ये विविधता आढळते. त्यांची विविधता नेमकी काय आढळते? दे हॅव डिफरंट हॅबिटॅट. त्यांचं वास्तव्याचं ठिकाण, विहाराचं ठिकाण वेगळं असतं. दे डिफर इन द फूड. त्यांचं अन्न सुद्धा वेगळं असू शकतं. दे हॅव डिफरन्स इन द रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी. त्यांची जी प्रजनक्षम असण्याची जी प्रजन क्षमता आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल असतो. त्याच्यामध्ये क्षमता वेगळी असते. त्याचबरोबर दे हॅव डिफरंट रिप्रोडक्टिव्ह पिरियड. त्यांचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड सुद्धा वेगळा असतो. डिपेंडिंग अपॉन देअर हॅबिटॅट, डिपेंडिंग अपॉन द रिजन इन विच दे लिव्ह और इन विच दे ग्रो. कोणत्या कंडिशनमध्ये राहतात त्यावर सुद्धा त्यांचे रिप्रोडक्टिव्ह पिरियड, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी हे अवलंबून असते. हॅबिटॅट म्हणजे ज्याला आपण म्हणतो विहार
किंवा राहण्याचं ठिकाण म्हणजे वास्तव्याचं ठिकाण म्हणतात, अधिवास म्हणता येईल, फूड अन्न ग्रहण अन्न पद्धती अन्न त्यांचं असणं ते वेगळं असू शकते, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी प्रजनन क्षमता त्यांची वेगळी असेल, त्यांचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड याला समागम काळ असं म्हणतं हा सुद्धा वेगवेगळा असू शकतो. आता नेमकं हे स्पेसिएशन वेगवेगळे जे सजीव आहेत, वेगवेगळे वनस्पती आहेत, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, यांच्यामध्ये नेमकं स्पेसिएशन का आढळतो, याची काय नेमकी कारणे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे कारण दिलेले आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन ऑल्सो इज द मेन reason for the formation of species. The formation of new species and animals, species of animals and plant is the evolution. Reason of the evolution. Effect of evolution is the main reason for the speciation. म्हणजे नवीन जाती तयार होण्यासाठी इव्हॉल्युशन होणं, उत्क्रांती हा एक त्याला कारण आहे. म्हणजे त्या प्राण्यांच्या मध्ये होत असणारे बदल असतात, चेंजेस आहेत, ते चेंजेस जे पुढच्या पिढीमध्ये पास होत असतात, याच्यातून त्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण होत असतात. त्यानंतर पुढचं कारण दिलं बघा जेनेटिकल व्हेरिएशन. जेनेटिकल व्हेरिएशन म्हणजे काय, तर जनुकामध्ये असणारे जे बदल आहे, व्हेरिएशन म्हणजे अर्लियर जे असणारे जे ॲनिमल्स असतील, जे प्लांट्स आहेत, यांच्यापासून नव्याने तयार होणारे जे वनस्पती किंवा नव्याने तयार होणारे जे प्राणी आहेत, याच्यामध्ये असणारे व्हेरिएशन असतं ते मूळच्या सजीवापेक्षा त्यामध्ये थोडासा बदल असतो, थोडासा जर स्लाइट चेंज असतो. दॅट व्हेरिएशन ऑल्सो लीड्स टू द स्पेसिएशन. हे व्हेरिएशन हे सुद्धा असणारं जे का व्हेरिएशन म्हणजे ज्याला बदल म्हणतो आपण, स्लाइटली बदल होणं, हे सुद्धा त्या नवीन स्पेसिस निर्माण होण्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे. जेनेटिकल व्हेरिएशन, जनुकातील बदल, हा एक त्याला कारण आहे. आणि तिसरं दिलेलं आहे ते कारण म्हणजे जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक परिस्थिती असेल, जिओग्राफिकल कंडिशन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणतात आपल्याला. कोणत्या विभागामध्ये, कोणत्या भागामध्ये तो सजीव राहतोय, त्याची भौगोलिक परिस्थिती काय, त्या भौगोलिक परिस्थिती ही सुद्धा त्या स्पेसिएशनसाठी जबाबदार आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या सुद्धा हे संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या खंडामध्ये राहणारे जे आढळणारे वनस्पती आहेत, वेगवेगळ्या खंडामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत, ह्या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा विविधता आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मानव सुद्धा, आफ्रिका खंडामध्ये असणारा माणूस, परत अगदी ऑस्ट्रेलिया खंडामध्ये असणारा माणूस, युरोपियन माणूस आणि आशिया खंडात असणारा माणूस, चीनमध्ये असणारे मंगोलियन असणारे व्यक्ती आहेत जे आहेत, ते यांच्यामध्ये सुद्धा फरक आहे. प्रत्येकाच्या म्हणजे शरीरच नाही सारखी आहे, परंतु त्यांचं स्ट्रक्चर थोडाफार फरक आहे. हा सुद्धा म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिएशन आढळतं. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे ज्याला पुन्हा प्रजननामध्ये असणारे जे अलग करणं म्हणजे आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, ही वेगवेगळी कारणं आहेत. ही कारणं ह्या स्पेसिएशनसाठी जबाबदार आहेत. पुन्हा एक लक्षात ठेवा, नेमकी महत्वाची कारणं कुठे आहेत तर इव्हॉल्युशन, इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन हे सुद्धा स्पेसिएशन नवीन जाती होण्यासाठी कारणीभूत आहेत. जेनेटिकली होणारा सजीव आहे त्याच्यामध्ये फरक असतो. उदाहरण घेऊ आपण, समजा आई वडिलांच्या मध्ये आईचे गुणधर्म, वडिलांचे गुणधर्म, हे दोघांचे गुणधर्म एकत्रितपणे पुढच्या पिढीमध्ये असतात, परंतु काही वेळा सगळेच गुणधर्म पुढं येत असताना त्यामध्ये काही बदल होत असतात. उदाहरण घ्यायचं झालं, समजा आईच्या डोळ्याचा रंग, वडिलांच्या डोळ्याचा रंग, तो त्या प्रकारचा मुलाचा डोळ्याचा रंग दिला असंही सांगता येत नाही. किंवा आईचा रक्तगट, वडिलांचा रक्तगट याचा विचार केला तर पुढच्या पिढीमध्ये येणारा मुलाचा रक्तगट वेगळा असू शकतो. हे झालं व्हेरिएशन. अशा प्रकारचे व्हेरिएशनमुळे सुद्धा नवीन नवीन स्पेसिस तयार होत असतात. हे झालं स्पेसिएशन, जाती बदल. स्पेसिएशनचा अर्थ जाती बदल म्हणजे त्याला आपण जाती उद्भव असं म्हणतो. तर असा हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी आपण माहिती पण पाहिलेली. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल, या व्हिडिओवर तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करा आणि